एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर आज तुमच्यासोबत अंडा भुर्जीची रेसिपी शेअर करते आहे. इथे मी 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत, 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि थोडासा कोथिंबीर कट करून घ्यायचा. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कढई तापायला ठेवली आहे. त्यात आता मी 3 पळ्या तेल घालते आहे. तेल चांगलं जास्तच घाला जरा, कारण अंडा भुर्जीची रेसिपी आहे, त्याला तेल जरा जास्तच लागतं, चव येते जरा, म्हणून इथं 3 पळ्या तेल घातलं आहे. तेल चांगलं तापू द्या. तेल तापल्यावरच आपण आपले इन्ग्रेडियंट घालू. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालते आहे. मोहरी 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. हे बघा, मोहरी चांगली तडतडली की मग आपण त्यात घालूया आता जिरं. जिरं पण चांगलं फुललं पाहिजे. आता मी त्यामध्ये घालते आहे लसूण पाकळ्या. हे बघा, लसूण कट करून घेतला आहे. 5-6 लसूण मी कट करून घेतला आहे आणि लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या. अजिबात घाई करायची नाही. लसूण हा चांगला परतून घ्या. हे बघा, त्याचा कलर चेंज होईपर्यंत, लाल कलर होईपर्यंत आपण चांगला त्याला परतून घेऊ, जेणेकरून लसणाचा चांगला स्वाद आपल्या भुर्जीमध्ये उतरेल. बघू शकतात कलर चेंज झाला आहे. आता मी यात घालते आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची पण आपण चांगले परतून घेऊ तेलामध्ये. हिरवी मिरचीचा पण कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं. तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, इथे आपली मिरची चांगली परतून झाली आहे. तुम्ही बघू शकता मिरचीचा कलर पण चेंज झाला आहे आणि लसूणचा कलर पण किती चेंज झाला आहे. आता यामध्ये घालते आहे मी कांदा. इथं 2 मोठे कांदे घेतले आहेत आणि बारीक चॉप करून घ्यायचं. कांदा पण जरा जास्तच घाला, कांद्याने पण भुर्जीला चांगली चव येते. हे बघा, इथं कांदा चांगला मी परतून घेते आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा, अजिबात घाई करायची नाही. बघू शकतात किती छान असे तेल सुटले कांद्याला पण. हे बघा, संडे स्पेशल अजून तुम्हाला नवीन रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करा. तुम्हाला कुठली नॉनव्हेजची रेसिपी बघायला आवडेल, मी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल. बघा, इथं कांदा चांगला परतून झाला आहे. थोडासा कलर चेंज झाला आहे त्याचा. अजून चांगला लालसर होईपर्यंत त्याला आपण परतून घेऊ. तेल बघा किती छान तेल सुटलं आहे. कांदा जर कच्चा राहिला ना तर त्याला चव नाही येत भुर्जीला एवढी, म्हणून कांदा पण चांगला लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ. इथं कांदा परतताना त्यात मी थोडासा कोथिंबीर पण घालते आहे, म्हणजे कोथिंबीर पण चांगला तेलामध्ये परतला जाईल आणि त्याचा स्वाद पण आपल्या भुर्जीमध्ये उतरेल. आता आपण यामध्ये आपले मसाले घालूयात. हे बघा, कांद्याचा कलर किती चेंज झाला आहे, बघू शकतात. कांदा, हिरवा मिरची, लसूण चांगलं परतून घेतलं आहे. असं सगळं कलर चेंज झाल्यावर त्यामध्ये आपण आपले कोरडे जिन्नस घालूया, मसाले घालूयात. आता मी इथं 1 मोठा चमचा हळद घालते आहे. मसाले हे तेलातच घाला. आणि 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा गरम मसाला आणि हे जिन्नस आपण चांगले परतून घेऊया तेलातच. तेलात मसाले परतले ना की भाजीला पण चांगली चव येते, म्हणून मसाले चांगले तेलात कांद्यासोबतच आपण परतून घेऊ. हे बघा, तेल किती छान तेल सुटले. मसाले इथं आपले परतून झाले आहेत. बघू शकता तुम्ही कलर किती चेंज झाला आहे, किती छान असा कलर आला आहे. आता मी इथं 5-6 अंड्यांची भाजी करणार आहे. अंडे असंच फोडून घ्यायचे आणि त्याला कढईमध्ये घाला डायरेक्ट. नाहीतर तुम्ही आधी सर्व अंडे फोडून घेतले आणि सर्व एकसोबत टाकले, एकसाथ टाकले तरी चालेल. मी इथं 1-1 फोडून घेते बघा. आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ.
आपल्या मसाल्यांसोबत अंडी चांगली मिक्स करून घ्यायची। बघू शकता तुम्ही त्याचा कलर किती छान आला आहे। आणि पावसाळ्यामध्ये जर बऱ्याच जणांना सर्दी खोकला हिवाळ्यामध्ये पण असतोच, पावसाळ्यामध्ये असतोच, तर डॉक्टर अंडी खायला सजेस्ट करतात। तर तुम्ही ही रेसिपी मुलांनासुद्धा देऊ शकतात। अंडी ही गरम असल्यामुळे सर्दी खोकल्यावर त्याचा बराच इफेक्ट होतो, म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना पण द्या। मुलं लहान असतील तर मिरची जरा कमी घातली तरी चालेल। आता यात मी घालते चवीनुसार मीठ। अंडी चांगली मिक्स करून घेतल्यावर त्यात आता चवीनुसार मीठ घालते आहे। मीठ आत्ताच घाला, नंतर नका घालू, म्हणजे हे चांगलं परतलं जाईल, चांगलं मिक्स होईल सर्व पूर्ण भाजीमध्ये। हे बघा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकतात तुम्ही टेक्स्चर किती छान आलं आहे त्याला। बघा, अंड्यांमधलं जे पाणी आहे ते परत आता आटलं आहे आणि कोरडी होती आहे भाजी, सुकी सुकी अशी भाजी होती आहे। आणि इथं झाकण ठेवून आपण 1-2 मिनटं वाफ काढून घेते आहे। हे बघा, अजून भाजी परत पूर्ण शिजलेली नाही आहे, त्याला अजून आपण 1-2 मिनटं वाफ काढून शिजवून घेऊ। बघा, आता भाजी तुम्ही बघू शकतात किती छान अशी कोरडी आपली अंडा भुर्जी, स्ट्रीटवर मिळते तशीच आपली अंडा भुर्जी तयार आहे। हे बघा, किती छान कलर टेक्स्चर आलं आहे। ही अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील, आणि ब्रेडसोबतसुद्धा सर्व करू शकतात।